हॅलो नमस्कार। अंशिकाज किचनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। अंशिकाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत पनीर शॉर्मा। ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे पनीर मी इथे एवढं साईजमध्ये कापून घेतलेले आहे। सॅलड मध्ये मी इथे कांदा, टोमॅटो, परत काकडी, गाजर सगळं चिरून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या ॲड करू शकता, जसं की शिमला मिरची, अजून तुम्हाला जसे आवडतील तशा भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। कोबी, इथं मी मेयोनीज घेतलेला आहे, हे व्हेज मेयोनीज आहे। इथे मी टोमॅटोचं केचप घेतलेला आहे। इथे मी दही घेतलेला आहे, किचन किंग मसाला, काळी मिरी पावडर, हळद, लाल तिखट, इथे मी थोडासा गरम मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर तुम्ही आपला अख्खा खडे मसाला असतो त्याची सुद्धा पावडर ही घेऊ शकता। इथे मी पावशेर असा मैदा घेतलेला आहे। मी इथे 6 जणांसाठी बनवत आहे, त्याच्यामुळे इथे मी पावशेर मैदा घेतलेला आहे। दहीचे मी 2 पॅकेट घेतलेले आहे। हे अमूल मस्तीचं दही आहे, 10 रुपयाला एक असतं, त्यातलं मी 2 पॅकेट घेतलेले आहे। एक आपल्या शॉर्मासाठी आणि एक आपल्याला शॉर्मासाठी डो बनवायचा आहे त्याच्यासाठी, आणि थोडंसं तेल आणि मीठ। चला पाहूयात आपण शॉर्मा कसा बनवायचा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन जर तुम्ही दाबलं नाही तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। थँक्यू। आपण पाहूयात आता शॉर्माची रेसिपी। शॉर्मा बनवण्यासाठी आपल्याला आपण जे पनीरचं घेतलेलं आहे ते साईडला करून तुम्ही दुसऱ्याही प्लेटमध्ये करू शकता, पण मी इथे प्लेट न वाया घालवता ह्यामध्येच इथे दही, आपण जे 10 वाला पूर्ण घेतलेलं आहे ते आपल्याला पूर्ण पॅकेट यूज करायचं आहे। त्याच्यामध्ये गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे व अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। हळद, किचन किंग मसाला, काळी मिरी पावडर। तुम्ही ह्यामध्ये थोडासा चाट मसालाही टाकू शकता, जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर नाही टाकला तरी चालेल। मी इथे थोडासा चाट मसाला टाकते। चाट मसाला टाकला की शॉर्माचा फ्लेवर अजून छान येईल। थोडीशी जिरा पावडर ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आता हे आपल्याला चांगलं असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं मी चांगलं असं सगळं मिक्स करून घेते। मिक्स करून झाल्यानंतर आपल्या चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी पूर्ण हे मसाले व दही हे असं एकत्र करून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये थोडीशी आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला आपण जे पनीरचे तुकडे केले होते ते ह्याच्यामध्ये चांगले असे दोन्ही साईडने आपल्याला पनीरच्या साईडने दोन्ही मसाले लावून घ्यायचे आहे। मसाला हा आपला पूर्णपणे पनीरला चिटकला पाहिजे। आपण हे प्रोसेस हाताने करूयात। तुम्ही पाहू शकता इथे मी पनीरला पूर्ण मसाले हे लावून घेतलेले आहे। मी इथे शॉर्माचा डो बनवण्यासाठी इथे पावशेर मैदा घेतलेला आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर बेकिंग सोडा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर, मी इथे बेकिंग सोडाच टाकत आहे। आपण जे दही घेतलं होतं ते ह्यामध्ये टाकून घेऊया। इथे मी 1 वाटी दही टाकून घेतलेला आहे। दह्याच्या ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे डो मळून घेऊयात। इथे मी शॉर्म्यासाठी पनीर हे तयार केलेलं आहे
व इथे डोही तयार केलेला आहे. आता आपल्याला हा डो 5-10 मिनिटे चांगला असं झाकून ठेवायचा आहे. इथे मी आत्ताच मळून घेतला आहे, त्यामुळे आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून 5-10 मिनिटे असंच ठेवून देते. व आता ह्या साईडला जर तुमच्याकडे असं तुम्ही इथे तुमच्याकडे जर असे चाळण असेल तर ह्यावरतीही पनीर तुमचं शेकून घेऊ शकता. आपल्याला इथे 10-15 मिनिटं पनीर हे चांगलं असं शेकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ग्रिल पॅन असेल तर तुम्ही त्यावरही शेकू शकता. पनीर आपलं चांगलं असं फ्राय झालं पाहिजे. थोडाफार मोठ्या गॅसवर, थोडाफार छोट्या गॅसवर तुम्ही इथे पनीर हे शेकून घेऊ शकता. मी पनीरचे थोडेसे तुकडे हे फ्राय करून घेतलेले आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपलं पनीर हे दोन्ही साईडनी चांगलं असं फ्राय झालेलं आहे. आता मी इथे डो बनवून घेत आहे. त्यासाठी मी मगाशी जो मैदा घेतला होता तो काढून घेऊयात. आता इथे आपण डो बनवून घेऊया. इथे मी मगाशी थोडासा पीठ हे पोलपटवर टाकून घेतला आहे, त्यामुळे माझा पोलपट असा पांढरा दिसत आहे. आता ह्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात. त्यानंतर आपलं जे पीठ आहे ते चांगलं ह्यावरती मळून घेऊयात. व ह्याचे मी इथे 6 डो बनवून घेत आहे. मी इथे 6 जणांसाठी करत आहे. तुम्ही इथे कमी जास्तही करू शकता. तुम्हाला जर इथे लाटता येत नसेल तर तुम्ही यावरती थोडासा मैदा टाकला आहे तरी चालेल. मी इथे थोडासा मैदा हा लावून घेते. आपल्याला इथे थोडीशी जाड अशी पोळी करून घ्यायची आहे. चपाती आपण जशी करतो तशी करायची आहे, पण चपाती आपण खूप पातळ करतो, त्यामुळे हे थोडंसं जाड असं ठेवायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी एवढी अशी जाड ही पोळी लाटून घेतलेली आहे. व इथे मी तवा हा तापायला ठेवलेला आहे. तवा असा माझा गरम झाला की मी त्याच्यावरती पोळी शेकून घेत आहे. थोडंसंच आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे. आपल्याला जास्त असं शेकून घ्यायचं नाही, आपल्याला थोडंसं चॉकलेटी कलर येऊपर्यंत शेकायचं आहे. मी इथे चॉकलेटी कलरचे शेकून घेत आहे. मी इथे दोन्ही पण शोरमाच्या ज्या पोळ्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत. व आता आपण इथे आपले पनीरचे छोटे छोटे बारीक तुकडे असे करून घेऊया. आपण जे पनीर फ्राय करून घेतला आहे त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता, तुम्ही इथे सुरीनेही करू शकता.
मी इथे सगळे असे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे व आता आपण इथे एक सॉस बनवून घेऊयात। मी इथे एका डिशमध्ये मेयोनीज घेत आहे। इथे मी व्हेज मेयोनीज घेतलेला आहे। इथे माझं छोटा मेयोनीजचं पॅकेट असल्यामुळे मी इथे पूर्णपणे सगळं मेयोनीज यामध्ये टाकून घेत आहे। त्यामध्ये टोमॅटो केचप टाकून घेऊयात। आपण जेवढं मेयोनीज टाकलं आहे तेवढंच आपल्याला टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे। हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी पूर्णपणे ह्यालाही पूर्णपणे सॉस लावून घेते। तुम्ही इथे सगळीकडनं सॉस लावून घ्या। सॉस जर जास्त असेल तर शॉर्माची टेस्ट ही छान लागते। व आता आपण जे सॅलड केलेलं आहे ते टाकून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्तही करू शकता। व आता आपण इथे पनीरचे तुकडे आपण केलेले आहेत ते टाकून घेऊयात। आणि हे दोन्ही साइडनी फोल्ड करून घेऊयात। व्हेज पनीर शॉर्मा तयार आहे। कसा वाटला कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।